तर भाजप ही काँग्रेसचे नेते खाणारी चेटकीण आहे असा हल्लाबोल हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय। यापूर्वी भाजपच्या संदर्भात मी टिप्पणी केली होती की भाजप ही काँग्रेसचे नेते खाणारी चेटकीण आहे। आता या चेटकीणीचं पोट नेते खाऊन भरलं नाही, म्हणून आता हे कार्यकर्त्यांना खायच्या मागे आता भाजप लागलेली आहे। विरोधकांना फोडण्याचा जो एक प्रयत्न भाजप करते त्याचा आम्ही निषेध करतो। तर दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी नावाचं खूप मोठं एक नेतृत्व केंद्रस्तरीय आमच्याजवळ आहे असं सांगणारं भाजप आणि देवेंद्र फडणवीसांचं गुणगान गाणाऱ्या भाजपने आता त्यांची पोलखोली या वाक्यातून झालेली। याचा अर्थ ना त्यांच्याजवळ कार्यकर्ते आहेत ना त्यांच्याजवळ नेते आहेत। काँग्रेसच्या नेते आणि कार्यकर्त्यांच्याच भरोशावर आपण पुढच्या निवडणुका जिंकू शकतो हे त्यांच्या ध्यानात आलेलं आहे, म्हणून काँग्रेस फोडण्याचा खटाटोप ते दर दिवशी करत आहेत। त्यांच्या या वक्तव्याची एका बाजूला कीव करावी वाटते, तर दुसऱ्या बाजूला त्यांचा पक्ष किती कमजोर आहे हे देखील त्यातून आपसूक सिद्ध झालंय। आमच्याजवळ 1 कोटीपेक्षा जास्ती कार्यकर्ते असा सांगणारा भाजप जो आहे हा आता दुसऱ्यांच्या पक्षातले कार्यकर्ते घेतल्याशिवाय त्यांचं भागत नाही, हे असं चित्र आहे। आधीच त्यांच्या मंत्रिमंडळात काँग्रेसचे बहुतांशी जे मूळ काँग्रेसचे आहेत ते मंत्री झालेले आहेत। मोदी नावाच्या एका व्यक्तीचं नेतृत्व आमच्याजवळ आहे, फडणवीसांचं नेतृत्व आहे आणि ते खूप मजबूत आहे। याचा कांगावा करणाऱ्या भाजपचा पायाखालची माळू जी आहे ती सरकलेली आहे। त्यांना काँग्रेसचे कार्यकर्ते नेते घेतल्याशिवाय निवडणुका जिंकता येत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।